विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास। काँग्रेस मुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या ते बघावं, असाही दिला सल्ला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। अर्थसंकल्पावर चर्चा होणार। शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवर आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त। शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी फेटाळलं। वृत्त खोडसाळपणाचं असल्याचा दावा। विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारचा नवा फंडा। प्रताप सरनाईक आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मागणी करणार। मुंबईमध्ये आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। विधान परिषदेच्या 5 जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व। पुण्यातल्या वानवडीमध्ये टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात। टँकरच्या धडकेत काही मुलं आणि महिला जखमी। समृद्धी महामार्गावर जालन्यातल्या कडवंची गावाजवळ 2 कारचा भीषण अपघात। 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी। सांगलीतील युवा पैलवान सूरज निकमची गळफास घेऊन आत्महत्या। खानापुरातल्या नागेवाडी गावातील धक्कादायक घटना। आत्महत्येमागचं कारण स्पष्ट। ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून 6 मुलं दबली, 3घांचा मृत्यू तर 3 जण जखमी। खोडना गावातली घटना। मुंबईकरांसाठी खुशखबर। जुलैत म्हाडाच्या 1900 घरांसाठी जाहिरात, तर ऑगस्टमध्ये लॉटरी जाहीर केली जाण्याची शक्यता। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करणार, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम। जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात। देशभरातनं लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी दाखल। प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच। भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता मॅचला सुरुवात होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।